हॅलो इंजिनियर्स, मी मयूर वाघ, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॅट सेंटर नाशिक. आज आपल्यासाठी अजून एक आनंदाची बातमी. आपले अजून बीमचा दुसरा स्टुडंट परत ह्या महिन्यात प्लेस झाला आहे. त्यांना खूप चांगलं पॅकेजही मिळालं आहे. त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि आज आपण त्या विद्यार्थ्याला भेटूयात. हॅलो सर. हॅलो सर. तुमचं इंट्रोडक्शन द्या आपल्या सगळ्या. सर, माझं नाव हर्षल काटणकर. माझं ग्रॅज्युएशन 2021 मध्ये झालं होतं पुण्याहून. देन मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अप्लाय केलं होतं. ओके. मग मी 3 ते 4 वर्ष अप्लाय करत राहिलो. ओके. देन रिसेंटली मी BMC नावाची एक्झाम दिली होती. ओके. BMC. सो त्याचं 4-5 मार्कांनी माझं राहिलं. ओके. आणि देन मला अगोदरपासून मी कॉलेजमध्ये प्रोजेक्ट केला होता. ग्रॅज्युएशनचा प्रोजेक्ट केला होता. ओके. नावेसरमध्ये. ओके. सो मला माहिती होतं की BIM ऍक्च्युली आहे काय, मला आयडिया होती. आणि देन मग मी 2024 मध्ये शिफ्ट करायचा विचार चालू होता माझा. बरोबर. मग मी फायनल एक्झाम होती माझी BMC वगैरे, ते एक्झाम दिली. देन शिफ्ट केलं. मग कॅट सेंटरला आलो. तुमचं वगैरे सगळं काही मी सर्च केलं. मला कळलं की हे बेस्ट BIM इन्स्टिट्यूट आहे इन नाशिकमध्ये, कॅट सेंटर नाशिक. तो मी इथं आलो, इन्क्वायरी केली. सरांनी मला चांगली इन्क्वायरी दिली, सगळं काही सांगितलं. फॅकल्टीबद्दल सांगितलं, कोणते कोर्सेस होते, कोणते सॉफ्टवेअर्स वगैरे होते, सगळं काही सांगितलं. आणि देन मी 2025च्या ऑगस्टमध्ये जॉईन केलं, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. राईट. आणि देन मग मला खूप साऱ्या फॅकल्टीने शिकवलं. मग असं सांगू शकतो की कॅट सेंटरच्या मला ईच फॅकल्टीने शिकवलेलं आहे. सो मग मी असं सांगू शकतो की ईच फॅकल्टी कॅट सेंटरची एकदम बेस्ट प्रोव्हाइड करते. म्हणजे कोणातही काहीच कमतरता नाही. इनफॅक्ट तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्ही बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर शिकून आले असतील, ते सुद्धा ते ऍडजस्ट करून वगैरे सांगतात. सो फॅकल्टी ही खूप चांगली एक्सपिरियन्स आहे. आणि जी मला ट्रेनिंग भेटली होती इथं फॅकल्टीकडनं, ती खूप चांगली होती. आणि देन शीतल मॅमचं मला गायडन्स वगैरे होता. मयूर वाघ सरांचं मला नेहमीचं होतं गायडन्स वगैरे. सो अँड देन भरपूर साऱ्या अशा गोष्टी होत्या. आणि देन डीप लर्निंग वगैरे आम्हाला या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला भेटली. तुम्ही आता पुन्हा मुंबई बेस्ड कंपनीत झाले आणि काय आहे पॅकेज ऑफर केलं? मला 6 LPA पॅकेज. आणि यू आर अ टोटली फ्रेशर. म्हणजे आपण आपल्या स्टुडंटसाठी जे आपण म्हणतो बघा की आमचा एक वर्ड आहे की कॉम्पिटन्सी बिल्डिंग, याच्यावर आपण जर फोकस करतो, तर तुम्हाला काय वाटतं की आमच्या ट्रेनिंगचा पूर्ण फायदा झाला का? ऑफकोर्स पूर्ण फायदा, म्हणजे खूप जास्त फायदा झाला ऍक्च्युली. सो एक फायदा काय असतो, एखादी कोर्स जॉईन करायचा एखाद्या ट्रस्टवाल्या, म्हणजे ट्रस्टेबल इन्स्टिट्यूट कडनं, कॅट सेंटर सारख्या, की तुम्ही अदर प्लॅटफॉर्म्सवर शिकतात, बट कुठे ना कुठे तुम्हाला काहीतरी गायडन्सचा लॅक असतो. सो तुम्ही फेस टू फेस जेव्हा भेटतात, बोलतात, ऍक्च्युअल मॉडेल त्यांना दाखवतात अंडर गायडन्स ऑफ दिस फॅकल्टीज, कॅट सेंटरची फॅकल्टीज, तेव्हा तुमचे डाऊट्स अजून जास्त क्लिअर होतात. आणि तुम्ही अजून जास्त कॉन्फिडंट फील करतात. मग तुम्ही व्हरायटीमध्ये त्याला शिकायचा प्रयत्न करता. म्हणजे अगदीच मी असं ऐकलं की तुम्हाला ऑलमोस्ट 4 जॉब तुमच्याकडे होते. हो, 3 LPA चे 3 होते आणि 6 LPA चा 1 होता. अगदीच. आणि तुम्ही तुमच्या इंटरेस्टच्या मॉड्यूलला गेला. तुम्हाला MEP इंटरेस्ट होता. सो कसं वाटतंय? भारी वाटतंय? हो, भारी वाटतंय. येस. आणि तुम्ही आता तुम्ही धुळ्या साईडने येतात. धुळ्या साईडने येतात. आणि तुमचं कॉलेजचं नाव काय बोलले? DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि डिप्लोमा पण माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळ्याला झालाय. सर, आता आपले काही स्टुडंट आहेत की जे आता रिसेंट इंजिनिअरिंग, आता पुढच्या आपल्या येत्या महिन्यात इंजिनिअरिंगच्या एक्झाम चालू होत आहेत. ते एक्झाम मुलं देतील. काही मुलं ऑलरेडी तुमच्यासारखेच MPSC UPSC ऍस्पिरंट आहेत, किंवा काही मुलं आता इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात. ह्या सगळ्या मुलांना तुम्ही काय सांगाल की काय केलं पाहिजे ऍज अ सिव्हिल इंजिनियर? मला असं वाटतं, ज्यांना BIM इंडस्ट्रीबद्दल माहिती आहे, पास आउट झालं स्टुडंटला, किंवा जे लास्ट इयरमध्ये, त्यांनी ॲज अर्ली एज पॉसिबल BIM इंडस्ट्री जॉईन करायला पाहिजे. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये BIM इंडस्ट्री इन इंडिया खूप जास्त ग्रोथ करते. खूप जास्त ग्रोथ करते. आणि एम्प्लॉईजची खूप जास्त नीड आहे. सो ते US बेस्ड प्रोजेक्ट असू दे किंवा UK बेस्ड प्रोजेक्ट असू दे, कोणतीही कंपनी एम्प्लॉईजला हायर करते, खूप जास्त प्रमाणात करते. सो तुम्हाला काही हायरिंग वगैरे पाहिजे असेल तर ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे कॅट सेंटर. ती ऑफकोर्स तुम्हाला इच मंथ. सो थँक्यू. तुम्ही आमचे अल्युमिनी मेंबर आहात. इथून पुढेही तुम्हाला कॅट सेंटरच्या साईडने सगळ्या ओपनिंग मिळतच जातील. तुम्ही आमच्या टचमध्ये राहाल, तुम्ही आमच्या सगळ्या स्टुडंटच्या टचमध्ये राहाल. आपण प्रत्येक वर्षी भेटणारच आहोत, असं आम्ही सगळ्या स्टुडंटला कमिटमेंट करत आहोत. आणि आपण नक्कीच काहीतरी चांगलं करू. आम्हाला खूप आनंद झाला की आमचा एक स्टुडंट चांगल्या पोझिशनला जेव्हा जॉबला लागतो, तेव्हा आम्हालाही खूप जास्त आनंद होतो. आणि तुझ्यासारखे हार्डवर्किंग स्टुडंट तर आम्हाला आणखी जास्त, की जे स्वतः खूप जास्त फाईट मारतात, प्रयत्न करतात. सो थँक्यू व्हेरी मच. येस.